नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीज मध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी पाणीपुरी। पाणीपुरी म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं ना, तर वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर पाणीपुरीसाठी मी इथे साधारण 1 कप चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण चिंचेचं कमी जास्त करू शकता। आणि ही चिंच साधारण एक अर्धा तास आपण इथे भिजत ठेवणार आहोत। अर्ध्या तासानंतर ही चिंच आपण अशी कुस्करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा पूर्ण पल्प आपल्याला मिळेल। गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ही चिंच पटकन भिजते आणि याचा पल्प पटकन निघण्यासाठी आपल्याला मदत होते। तर ही चिंच आता व्यवस्थित भिजलेली आहे। आता एका बाउलवर मी अशी एक चाळण ठेवते आणि त्यामध्ये हे गाळून घेते। व्यवस्थित असा पल्प आपल्याला याचा काढून घ्यायचा आहे। आता आपण जितकी चिंच घेतली होती तितकाच गूळ इथे आपण वापरायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर असा आपला पल्प निघलेला आहे। आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊयात। तर मी आधी सांगितल्याप्रमाणेच जितकी चिंच तितकाच गूळ। तर मी 1 कप चिंच घेतली होती, तर 1 कप मी गूळ घेतेय। माझ्याकडे गूळ पावडर अवेलेबल होती म्हणून मी गूळ पावडर घेतली आहे। तुम्ही हवं तर गूळ सुद्धा किसून किंवा चिरून घेऊ शकता। आणि साधारण 1 कप गूळ मी यामध्ये विरघळण्यासाठी आता ठेवून देते। आता आपण पाणीपुरीचा सिक्रेट मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरे, तसंच 5 ते 7 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या आपण व्यवस्थित वास येईपर्यंत, थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत। मी इथे तेलाचा वापर अजिबात केलेला नाहीये। आता इथे तुम्ही बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटातच यांचा कलर बदललेला आहे आणि हे मी मिक्सर मध्ये आता वाटून घेतेय। तर हा आपला पाणीपुरीचा सिक्रेट मसाला तयार आहे। अगदी व्यवस्थित बारीक पावडर झालीये। हा मसाला आपण थंड झाल्यानंतरच बारीक करून घ्यायचा आहे आणि हा व्यवस्थित भाजला गेला की याचा कलरही चेंज होतो, शिवाय खमंग वास सुद्धा येतो। आता हा मसाला मी काढून घेते आणि आपण याचमध्ये एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 1 मूठभर कोथिंबीर, 20 ते 30 पुदिन्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, सोबतच 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घालतेय। यामुळे खूपच छान चटपटीत अशी याला चव येते। आणि आता हे मी बारीक करून घेणार आहे। अगदी गरजेनुसार 1 ते 2 चमचे तुम्ही यामध्ये पाणीही घालू शकता। आणि ही पेस्ट आता मी या चिंचेच्या पल्प मध्ये ऍड करून घेते। व्यवस्थित इथे हे आपण मिक्स करून घेऊयात आणि याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी यामध्ये ते घालते। आता यामध्ये मी अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे, सोबतच अर्धा चमचा मी इथे चाट मसाला घातलाय, पाव चमचा आमचूर पावडर घातलेली आहे, पुन्हा अर्धा लिंबू पिळते। आता आपण जो मसाला बनवला होता तो मसाला यामध्ये आपण घालायचा आहे आणि तो 2 चमचे मसाला इथे घातलाय। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही घालू शकता। आणि साधारण 3 ते 4 ग्लास इथे पाणी घालायचं आहे। पाणी थंड घाला, म्हणजेच हा आपला थंडगार असा पाणीपुरीचं पाणी हे तयार होईल। आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात।
आता यामध्ये मी चवीनुसार आपलं साधं मीठ घालते आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेतोय. आता मला थोडंसं गोडसरपणा कमी वाटत होता म्हणून 2 चमचे साखर ही घातली आहे. तुम्ही आवडत नसेल तर स्किप करू शकता. आता मी इथे 4 ते 5 उकडून मॅश केलेले बटाटे घेतलेत आणि त्यामध्ये साधारण अर्धा कप चणा भिजवून मी शिजवून सुद्धा घेतलेला आहे. त्यामध्ये मी पाव चमचा काळं मीठ घातले आणि पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे. जर तुमचे बटाटे कमी किंवा जास्त असतील तर त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि यामध्ये मी आता अर्धा कांदा घालते, जो मी बारीक चिरून घेतलेला आहे, आणि खूप अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. सोबतच आपण जो मसाला बनवला होता तो 1 मोठा चमचा इथे मी मसाला घालून घेते आणि हे सारं आपण मिक्स करून घेऊयात. हे आपलं पाणीपुरीचं स्टफिंग आता तयार झालेलं आहे. या पाणीपुरीची चव अगदी सेम टू सेम रोड साईड जी पाणीपुरी मिळते ना तशीच बनते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता जे आपण थंडगार पाणी बनवलं होतं त्यामध्ये मी थोडीशी बुंदी घालतीये. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घाला, अन्यथा स्किप सुद्धा करू शकता. तसंच अर्धा कांदा मी बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आता पाणीपुरीचं पाणी तर तयार झालं. आता पुरीमध्ये स्टफिंग कसं घ्यायचं आणि पाणीपुरी कशी तयार करायची हे आपण बघूयात. त्यासाठी मी एका पुरीमध्ये असं दाबून होल केले आणि त्यामध्ये अगदी थोडंसं हे सारण घातलेलं आहे. हे स्टफिंग घातल्यानंतर आपण हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि या पुरीला डुबकी मारायची आहे आणि ही अशा प्रकारे फस्त करायची आहे. तर मैत्रिणींनो, ही आपली मस्त चटपटीत अशी पाणीपुरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा.